स्वामी समर्थ. माझे नाव अनिता काकड, मी जोरवे येथील आहे. माझे मिस्टर अण्णासाहेब काकड यांना खूप त्रास होत होता, ते आजारी होते. आम्ही सगळ्या दवाखाना सगळ्या प्रकारच्या टेस्ट सगळं केलं. आम्ही हतबल झालो, खूप एन्जिओग्राफी केली. आणि मग नंतर घरामध्ये म्हणजे महिन्यापूर्वी खूपच अडचणीचं वातावरण तयार झालं. अशा आल्या का मी महिनाभर डायरेक्ट नाही का अचानक नाही का मी फक्त पडल्याचं निमित्त झालं, फक्त कारखान्यामध्ये पेपर मिलला पडल्याचं निमित्त झालं. आणि त्या दिवसपासून महिन्यापासून मी डायरेक्ट घरामध्ये झोपून होतो. माझी दाढी वाढली, सगळं वाढलं, पार मला जेवण जाईना, काहीच होईना. मग शेवटी मला एक प्रश्न पडला, आता करायचं काय. मग शेवटी मी एन्जिओग्राफी केली माझी स्वतःची. त्याच्यामध्ये काही निघालं नाही. अक्षरशः डॉक्टरने सांगितलं काही आजारच नाहीये, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही मेंटली तुमचा इफेक्ट व्हायला लागला. मी म्हटलं मी एवढा चांगला माणूस असताना धडधाकट काम करतोय कारखान्यामध्ये, मी खलाशी म्हणून काम करतोय सागर कारखान्यामध्ये, सहकार भावसेवा कारखान्यामध्ये मी नोकरीला आहे, तरी असं झालं मला. मग शेवटी मग आमच्या गावात जोरव्यातले दिगंबर नाना थोरात हे सेवेकरी स्वामी समर्थ. मग मी त्यांना फोन करायला लावला, माझ्या मिसेसना फोन केला. मिसेस माझी पहिल्यापासून सेवेकरी आहे, स्वामी समर्थ सेवेकरी पहिल्यापासून. मग त्यांना फोन केला, ते घरी आले. त्यांनी आमच्या घरातलं बघितलं वातावरण. माझं घर फार असं याचं नाही, मातीचं घरी कावलाचं. अजून जरा आमचं घराचं काम चालू करायचं दिवाळीनंतर, पण मग आता प्रॉब्लेम यायला लागले असेच. मग मी म्हटलं आता करायचं काय. मग नाना आले, नानाने पूर्ण नाही देवघर बदललं, कपाट बदलायला लावलं, धान्याचं बदलायला लावलं, पूर्ण बदललं. मग तिने औरंगपूरचे तळोळे सर त्यांना माझ्या हाताचा फोटो पाठवला. मग तळोळे सरांना सांगितलं का तुम्हाला 3 ते 6 महिन्यापूर्वी काहीतरी बाह्य बाधा केलेली, खाण्यामधून केलेले. मग मला थोडंसं तिने काय केलं, मग तिने सेवा दिली. मग मी सेवा करायला लागलो. माझ्या मिसेसनं, विशेष करून मिसेसनं जास्त माझी काळजी घेतली. तिनं जास्त सेवा केली देवाची. तिनं ते उतारे वगैरे केले, तिनं ते धूप मंत्र केलं, पाणी मंत्रून दिलं, परत ते यंत्र वगैरे दिलं, ते धुपावलं, माझ्या गळ्यात बांधलं. मग नंतर मला फरक पडला. मग मी 8 दिवसांनी नाही घराच्या बाहेर निघालो. माझी दाढी बिडी वाढलेली होती. मग मी पूर्ण व्यवस्थित झालो. आता माझा चेहरा बदललेला आहे. आता पहिला चेहरा तुम्ही बघितला नसेल माझा, पण पहिला चेहरा खूप विचित्र होता. आता माझा चेहरा जरा बरा वाटतोय, बरा म्हणजे चांगला आहे आता मी. आणि चांगलं बोलायला लागलो, घराच्या बाहेर निघायला लागलो, माणसामध्ये जायला लागलो. कामावर पण अजून काल गेलो होतो, आज नाही गेलो. आज मी तळोळे सरांकडे आलेलो आहे औरंगपूरला, दिगंबर नाना माझ्या त्यांच्याकडे आलेले घेऊन. मग तिने मला परत सेवा दिली, पूर्ण हे केलं, एकदम चांगलं आहे, पूर्ण व्यवस्थित. म्हणजे जवळपास पूर्ण फरक पडलेला आहे आता त्यांना, आणि ते व्यवस्थित आहे. त्यामुळे सगळ्यांनी औरंगपूर येथील केंद्रातील तळोले सर आणि दिगंबर नाना आणि किशोर थोरात हे यांचे संपर्क साधा तुम्ही. तुमच्या काही समस्या असेल 100% त्याचं निराकरण होणार म्हणजे होणार. काळजीच करायचं काम नाही. स्वामींमध्ये खूप मोठी ताकद आहे. जे अशक्य आहे ना ते शक्य होणार म्हणजे होणार, 100% होणार. श्री स्वामी समर्थ.